नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. रोजचं रुटीन तर चालूच असतं, सोबत म्हटलं थोडेसे गप्पा मारूया, थोडंसं काही गोष्टी शेअर करूयात. की जसं की संसार हा दोघांचा असतो, नवरा बायकोचा दोघांनी मिळून हा संसार थाटायचा असतो. आणि जसं की मुलीनी किंवा एका पत्नीने आपल्या पतीला सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलीच पाहिजे. जसं की फायनान्शियली पण तिला हेल्प केलाच पाहिजे तिच्या हजबंडला. तसंच नवऱ्यानेही तिच्या पत्नीला घरातल्या कामातही तेवढ्याच छान प्रकारे हेल्प केली पाहिजे. संसार दोघांचा म्हटलं तर कामं मात्र दोघांचीच असणार. सो या गोष्टींचा विचार करूनच मला नेहमी असं वाटतं की सर्वांनी आपल्या बायकोला किंवा कुठल्या बायकोने आपल्या नवऱ्याला नेहमी हेल्प करावी. त्याचं एक उत्तम उदाहरण असं कृषिका, त्याचं उत्तम उदाहरण असं की गावाकडून गहू वगैरे आणले होते आणि खूप भरपूर गहू होते. कृषिका पण खूप मस्ती करते, सो हे पॉसिबल नव्हतं. आणि मम्मी पण होती, बट कसं आहे मी कृषिकाला मम्मीने घेतलं होतं, सो मग तिला तेवढं पॉसिबल तिने पण गहू साफ केले. बट ऑब्वियस पण महेशनी पण आम्हाला खूप हेल्प केली, त्यांनी पण खूप हेल्प केली आणि सर्व गहू त्यांनी चाळून दिले. प्लस माझ्यासोबत सगळ्या गोष्टी पण नीट करू लागले. आणि हीच हेल्प मला खूप असं म्हणजे खूप प्राऊड फील होतं की त्यांनी असं ते कुठल्याच गोष्टीत समजत नाहीत की हे काम माझं नाही आहे किंवा ते काम तुझं नाही आहे. ते प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी मला नेहमी साथ देतात. आणि हेच एक मला सगळ्यांना सांगणं आहे की संसार दोघांचा म्हटलं, जसं सगळ्यांना वाटतं की पत्नीने आपल्या पतीस प्रत्येक फील्डमध्ये किंवा प्रत्येक फायनान्शियली पण हेल्प केलीच पाहिजे. तसंच आपल्या पत्नीच्या प्रत्येक घरकामामध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये हेल्प केलीच पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आमची गप्पा गोष्टी चालू होत्या. कृषिका झोपली होती म्हणून पटापट गोष्टी करून घेतल्या होत्या. म्हटलं परत ती उठल्या की सगळे तांदूळ गहू इकडे तिकडे फेकून देईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पत्नीने आपल्या पतीस तितक्याच छान प्रकारे सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्यात आधीच, की तुम्ही पण मला हेल्प करावी. आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असेल तर कसं त्रास होत नाही नंतर. बिकॉज आपण अपेक्षा ठेवतो आणि नेहमी मुलींनी बोललंच पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. प्रत्येकजण आपल्याला समजत नाही की समोरच्याला काय हवं आहे किंवा काय नको हवं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपण विचार केलाच पाहिजे. आणि नंतर संध्याकाळी मात्र कृषिकाला घेऊन गेली होती बाहेर फिरायला म्हणता येईल किंवा थोडंसं वॉकला घेऊन गेली ती. बिकॉज खूप दिवस ती वाट बघते की आईबाबाला सुट्टी कधी असते, बट सुट्टी तर काही भेटत नाही. आणि हे मी छोटंसं माझ्यासाठी रिंग लाईट आणि बोटचं इयरफोन मागितले होते कारण ते खराब झाले होते वगैरे. बट असंच मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तुमची शेअर कराव्यात म्हणून हा व्लॉगच्या माध्यमाने शेअर करते. कसे वाटतात ह्या व्हिडिओज मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी रिंग लाईट आहे, मला खूप आवडली. तुम्हाला कशी वाटते ही मला कमेंट करून सांगा. काही छोट्याशा व्हिडिओज, काही ब्लॉग्स वगैरे आणायचा नक्कीच नवीन प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये किंवा व्लॉगमध्ये. चलो बाय, टेक केअर, बाय.